नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पटेल इंजिनिअरिंग विन्स कॉन्ट्रॅक्ट वर्थ ₹711 करोड फॉर हायड्रो पॉवर प्रोजेक्ट इन अरुणाचल प्रदेश. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला अरुणाचल प्रदेशमध्ये हायड्रो पॉवर प्रोजेक्टसाठी नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये NEEPCO म्हणतात, याकडून 711.29 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट म्हणा, प्रोजेक्ट म्हणा किंवा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया BMW इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, BMW इंडस्ट्री शेअर रॅली ऑन ₹364 करोड ऑर्डर विन फ्रॉम टाटा स्टील. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, BMW इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला टाटा स्टील लिमिटेडकडून 364.69 कोटी रुपये म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 365 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. कशासाठी? हॉट रॉल कॉइल्सला ट्यूब्समध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी. चला आता बोलूया PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेड सेक्युअर ₹161.55 करोड कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन फॉर इंटिरियर वर्क्स इन दिल्ली. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेड या कंपनीला दिल्लीमध्ये इंटिरियर वर्कसाठी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. आणि मित्रांनो, या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू आहे 161.55 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ज्या कंपनीकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे ती म्हणजे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. ही कंपनीसुद्धा शेअर मार्केटमध्ये लिस्ट आहे आणि NBCC इंडिया लिमिटेड तर शेअर मार्केटमध्ये लिस्ट आहेतच. चला आता बोलूया गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, गार्डन रिच शिपबिल्डर्स शेअर नियर record high after a ₹25,000 करोड ऑर्डर विन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड ही कंपनी इंडियन नेव्हीसाठी नेक्स्ट जनरेशन कॉर्वेट्स कन्स्ट्रक्शन करण्याच्या कॉन्ट्रॅक्टसाठी लोएस्ट बिडर ठरला आहे. आणि मित्रांनो, या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 25,000 कोटी रुपये. चला आता बोलूया NTPC लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीबद्दल, जिचे नाव आहे NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड विन्स 80 मेगावॅट बॅटरी स्टोरेज प्रोजेक्ट इन केरला ऑक्शन. तर मित्रांनो, NHPC लिमिटेडने रिव्हर्स ऑक्शन कंडक्ट केला होता. आणि मित्रांनो, यामध्ये NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडला 80 मेगावॅटचा बॅटरी स्टोरेज प्रोजेक्ट मिळाला आहे. आणि मित्रांनो, काल NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आला होता. आणि मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडचा सेल्स असो म्हणजे रेव्हेन्यू असो किंवा नेट प्रॉफिट असो, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, जबरदस्तपणे इन्क्रीज झाला होता. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा स्टील लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा स्टील एक्सपांड कालिंगनगर प्लांट प्रोडक्शन कॅपॅसिटी टू 8 मिलियन टन पर ॲनम. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा स्टील लिमिटेडने
ओडिशामध्ये आपल्या कालिंगनगर स्टील प्लांटचा फेज 2 एक्सपान्शनचे उद्घाटन केले. आणि मित्रांनो, यानंतर टाटा स्टील लिमिटेडच्या क्रूड स्टील प्रोडक्शनची कॅपॅसिटी 3 MTPA म्हणजे 3 मिलियन टन्स पर ॲनमने इन्क्रीज होऊन झाली आहे 8 मिलियन टन्स पर ॲनम. चला आता बोलूया टाटा टेली सर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, ही कंपनी टाटा ग्रुपची कंपनी आहे. तर मित्रांनो, टाटा सन्स मे इन्फ्यूज कॅपिटल इंटू टाटा टेल ॲज AGR ड्यूज क्रॉसेस ₹19,000 करोड. तर मित्रांनो, टाटा टेली सर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेडचा AGR ड्यूज 19,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त झाला आहे. जवळपास 19,256 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याचमुळे आता अपडेट येत आहे की अशी मे म्हणजे शक्यता आहे की याची पॅरेंट कंपनी म्हणजे टाटा सन्स टाटा टेली सर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेडमध्ये कॅपिटल इन्फ्यूज करू शकते. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे काल टाटा टेली सर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेडमध्ये 20%चा आणि आज जवळपास 8%चा असे 2 दिवसांमध्ये टाटा टेली सर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेडमध्ये आपल्याला 2 दिवसामध्ये 28%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया BSEच्या मेन इंडेक्सबद्दल, ज्याचे नाव आहे BSE सेन्सेक्स. तर मित्रांनो, जसा NSEचा मेन इंडेक्स आहे निफ्टी 50, तसाच BSEचा मेन इंडेक्स आहे BSE सेन्सेक्स. तर मित्रांनो, BSE सेन्सेक्स रिजिक ट्रेंट टू रिप्लेस नेस्ले BEL आउट्स इंडसइंड इन इंडेक्स रिकॉन्स्टिट्यूशन इफेक्ट जून 23. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, BSEच्या मेन इंडेक्स BSE सेन्सेक्समध्ये बदल होणार आहे. तर मित्रांनो, या इंडेक्समध्ये टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी ट्रेंट लिमिटेड ॲड होणार आहे नेस्ले इंडियाच्या जागी. आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड जी एक डिफेन्स कंपनी आहे ती सुद्धा BSE सेन्सेक्समध्ये ॲड होणार आहे. आणि बाहेर होणार आहे इंडसइंड बँक. आणि मित्रांनो, हे बदल लागू होणार आहे 23 जून 2025 पासून. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.